नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत एक्स्ट्रा क्रंची कुरकुरीत बर्गर, तेही भरपूर भाज्यांनी भरलेला. अगदी मुलांना भाज्या आवडत नसतील तर या पद्धतीने तुम्ही नक्की खाऊ घाला. घरच्याच सर्व साहित्यामध्ये एक्स्ट्रा क्रंची कुरकुरीत बर्गर कसा बनवायचा ते पाहूया. इथे तुम्ही बर्गरचा आवाज पाहू शकता. कमी तेलकट भरपूर भाज्यांनी भरलेला हा बर्गर तुम्ही इथे आवाज पहा. असं आपले हे 5 बर्गर इथे बनवून तयार आहेत. तर त्यासाठी साहित्य काय घेतले ते पाहूया. 1 वाटी पोहे आपल्याला या पद्धतीने पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे. 2 बटाटे, कांदा, गाजर, सिमला मिरची आणि वाटाणे. एक्स्ट्रा क्रंची करकरीत बर्गर होण्यासाठी इथे आपण मक्याचा चिवडा घेतलेला आहे. आता आपल्याला इथे हे बर्गर बन घ्यायचं आहे. लसूण या पद्धतीने बारीक तुकडे करूनच घ्या. धना पावडर, जिरा पावडर आणि हिरवी मिरची अशी कट करून घ्या. हे सर्व साहित्य आपण टिक्की बनवण्यासाठी वापरणार आहोत. इथे आपल्याला बटाटे 2 किसून घ्यायचे आहे. या पद्धतीने हे बटाटे किसून घेतलेले आहेत. आता आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये तेल टाकायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर इथे बटर टाका. लसूण असा बारीक तुकडे करून घेतल्यामुळे चव छान येते. त्यामध्ये हिरवी मिरची टाकूया. त्यानंतर आपण घातलेले आहे यामध्ये सर्व कट करून घेतलेल्या भाज्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. इथे आता गाजर टाकलेले आहे आपण, वाटाणे. हे सर्व भाज्या एकदम मऊ छान अशा तेलामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण इथे काही मसाले टाकणार आहोत. त्यामुळे ह्या भाजीला चव चांगली येते. शिमला मिरची, गाजर हे सर्व कांदा तुम्ही एकदम बारीक कट करून घ्या. तुम्हाला जास्त आवडत असतील तर याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. इथे आपण आमचूर पावडर टाकलेले आहे 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, जिरा 1 चमचा. त्यानंतर इथे आपण टाकणार आहोत मिरी पावडर. मिरी बारीक वाटून या पद्धतीने 1 चमच टाकायचे आहेत. त्यामुळे याची चव तिखट अशी छान येते. आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत किसून घेतलेला बटाटा. बटाटा तुम्ही यामध्ये मिक्स करून घेऊ शकता किंवा ताटात सुद्धा या भाज्यामध्ये मिक्स केला तरी चालेल. पण हे सर्व चव चांगली येते म्हणून आपण या पॅनमध्येच मिक्स करून घेऊया. आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1 चमचा आपण इथे मीठ टाकलेलं आहे. आता हे थोडंसं लाल तिखटही टाकूया, कारण हा बर्गर एकदम तिखट, खट्टा-मिठा असा चवीला खूप छान होतो. बर्गर कुरकुरीत होण्यासाठी आपण इथे एक युक्ती केलेली आहे. ते तुम्ही शेवटी पहा. इथे आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि ही भाजी आता थंड करून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया. एका ताटामध्ये ही भाजी काढून घेऊया, म्हणजे थोड्या वेळात ही भाजी थंड होईल. इथे आपल्याला कोणताही तुम्हाला इथे ब्रेड वापरायची गरज नाही. पौष्टिक बर्गर बनवण्यासाठी इथे आपण मक्याचा चिवडा घेतलेला आहे. तो आपण मिक्सरला असा जाडा वाटून घ्यायचा आहे. 1 वाटी आपण हे बारीक असं वाटून घेतलेलं आहे. तुम्ही इथे ब्रेड क्रम्स वापरू शकता किंवा पोहे, पण एवढे क्रंची होणार नाही. ह्या मक्याच्या चिवड्यामुळे खूप क्रंची बर्गर बनतो. आता आपण यामध्ये पोहे टाकूया आणि हाताने सर्व एक घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे. इथे आपल्याला पाणी, जर तुम्हाला वाटत असेल याचा गोळा बनत नाही तर तुम्ही थोडं पाणी वापरू शकता. ह्याचे आता आपण टिक्कीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला इथे हार्ट शेप आवडत असतील तर तो आकार दिला तरी चालतो. हातावरती असा गोळा घ्यायचा आहे. टिक्का तुम्हाला किती छोटा मोठा हवा आहे त्यानुसार इथेही आपण आकार द्यायचा आहे. दोन्ही हाताने प्रेस करून असा हातावरती गोल गोल करून आपल्यालाही आकार देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने माझे हे 5 बर्गर तयार झालेले आहेत. एक छोटासा बनलेला आहे. आता आपल्याला इथे हा बन घ्यायचा आहे. ही तुम्हाला मार्केटमध्ये सर्वकडे भेटेल. ह्या पद्धतीने हे आपण तूप टाकून भाजून घेणार आहोत. ह्या एका बाउलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर. ह्या पद्धतीने दिसते. हे आता आपण 2 चमचे घेऊया. त्यानंतर यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मैदा टाका, पण मी इथे मैदा वापरणार नाही. मी इथे तांदळाचे पीठ घेणार आहे. त्यामुळे सुद्धा हा बर्गर क्रंची बनतो. इथे मी तांदळाचं पीठ
1 चमचा टाकलेला आहे यामध्ये. आता थोडं पाणी टाकून याला आपल्याला एक स्लरी बनवून घ्यायची आहे, पातळ अशी. हे पहा ह्या पद्धतीने आपण ही बनवून घेतलेली आहे. आता आपल्याला हे ब्रेड क्रम्समध्ये काही मसाले ॲड करूया. त्यामुळे याला वरून चव खूप छान येते. 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, आमचूर पावडर. जे मसाले आपण सुरुवातीला घेतले होते त्यामधलेच अर्धे मसाले मी इथे वापरलेले आहे आणि अर्धे मसाले भाजीमध्ये टाकलेले आहेत. ते आता छान मिक्स करून घेऊया. इथे आपण ऑर्गॅनिक वापरलेले आहे. जे आपल्या पिझ्झाबरोबर घरी येते पार्सल त्यातलाच हा छोटा पॉकेट आहे ते मी यामध्ये टाकलेले आहे. तुम्ही इथे चिली फ्लेक्स वापरू शकता. आता यामध्ये हे असं डबल बुडवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्यामधलं थोडंसं पाणी नितळून घ्यायचं आहे आणि परत ह्या बर्गरमध्ये असं डबल 2 वेळा करायचं आहे. म्हणजे ह्याला खूप छान हे बाइंडिंग बसतं आणि आपले बर्गर एक्स्ट्रा कुरकुरीत बनतात. ही एक ट्रिक आहे. आता हे पहा, या पद्धतीने हे हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याला छान चिटकलं जाईल हा मक्याचा चिवडा आणि आपले बर्गर क्रंची होतात. असं हाताने डबल प्रेस करायचं. म्हणजे तेलातसुद्धा यामधला काही भाग निघून गेला तरीसुद्धा हे एक्स्ट्रा क्रंची होण्यासाठी याला मदत होते. हे पहा. आता परत एकदा मी ह्याच्यामध्ये ही अशी घोळवून घेणार आहे आणि परत हे पहा. असं खूप छान आणि आपल्या हाताला सुद्धा हे खूप छान असं जाणवतं की हे खूप छान बर्गर आपला बनणार आहे. हे पहा. ह्या पद्धतीने मी असं हे सर्व बर्गर आता आपण ह्याच पद्धतीने याला बाइंडिंग करून घेऊया. आता हे तेल तोपर्यंत आपण गरम करायला गॅसवरती ठेवायचं आहे. हे आता सर्व बर्गर आपले बाइंडिंग करून झालेले आहेत. खूप छान दिसत आहेत. आता आपण यामध्ये लावण्यासाठी ही लसूण चटणी घेऊया. त्यानंतर मेयोनीज आणि टोमॅटो सॉस. यामुळे हे घरगुती पद्धतीने बनवलेलं आहे, पण टेस्ट एकदम छान होते. तुम्ही हीच पद्धत नक्की वापरून पहा. आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला हे आता ब्रेडला लावून घ्यायचं आहे. त्याआधी आपल्याला ब्रेड भाजून घ्यायचं आहे बटर टाकून. तेल आपलं गरम झालेलं आहे. एक एक करून आपण यामध्ये आलू टिक्की छान अशी भाजून घ्यायची आहे. गॅस मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवा आणि एक एक बर्गर असं छान भाजून घ्या. इथे बर्गर भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, कारण थोडासा ब्राऊन कलर झाल्यानंतर आपल्याला हे दोन्ही साईडून छान असे भाजून घ्यायचे आहेत. तेलातून तळून झाल्यानंतर हे बर्गर एकदम हलके फुलके लागत आहेत. हे पहा, ह्या पद्धतीने आपला ही सर्व बर्गर आपण हे तळून घेतलेले आहेत. किती छान दिसत आहे. इथे तेलातूनच काढता क्षणी तुम्ही पाहू शकता किती क्रंची वाटत आहेत हे. त्यानंतर इथे तुम्ही आवाज पाहू शकता. अशा पद्धतीने हे क्रंची बर्गर दोन्ही साईडून आपले खमंग कुरकुरीत भाजलेले आहेत. आता इथे आपण ह्यामध्ये बटर टाकायचं आहे पॅनमध्ये आणि हे बर्गर बन आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे काय होतं, याची चव दुपटीने वाढते. आता भाजून घेतलेल्या बर्गरमध्ये आपल्याला ही मेयोनीज असं या पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे असं चमच्याच्या साहाय्याने पसरवून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला आता आलू टिक्की ठेवायची आहे. अलगद हाताने हे पहा, एकदम छान अशी ही आलू टिक्की आपली बनलेली आहे. आता त्यानंतर वरतून तुम्हाला आवडत असेल तर कांदा, टोमॅटो तुम्ही ठेवू शकता. पण ही नॉर्मल मी साधा बनवलेला आहे, कारण सर्व भाज्या यामध्ये मी भरपूर घातलेल्या आहेत. त्यामुळे मी कांदा, टोमॅटो वरून देणार नाही. तर कोथिंबिरीने डेकोरेशन करून घरच्या घरी सुट्टीमध्ये मुलांना खाण्यासाठी हा एक्स्ट्रा क्रंची बर्गर तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. ही रेसिपी आवडल्यास तुमचे मित्रपरिवार, नातेवाईक यांच्यामध्ये नक्की शेअर करा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका. आता हा बर्गर पाहूया. ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.